शेतावर फेरफटका मारायला आलो आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे. ही आमची शेती. इथे आता हल्लीच आम्ही लेमन ग्रासचं प्लांटेशन केलं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा आम्ही घेत आहोत. दाखवतो. पावटा आणि ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या सुद्धा घेत आहोत. कोकणामध्ये करण्यासारखं खूप आहे. आमचं सध्या लेमन ग्रास बरोबर रतांबे सुद्धा लावलेले आहेत, सर्पगंधा लावलेला आहे, बकुळाचं झाड आहे, सुरंगीचं झाड आहे. ह्या सगळ्यांची बागायत आम्ही इथे तयार करत आहोत. एवढ्या वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या कोकणामध्ये काहीच वनस्पतींवर जास्त फोकस केला गेलेला आहे. त्याच्यामुळे ज्या औषधी वनस्पती आहेत, जी बायोडायव्हर्सिटी आहे ती नष्ट होत चाललेली आहे. आपल्याला हे विसरलेले क्रॉप्स पुन्हा रिवाईव्ह करण्याची खूप जास्त गरज आहे, नाहीतर हे हळूहळू नष्ट होत जाणार आहेत. आता हा जो गवतीचा आहे, हे आत्ताच नवीन प्लांटेशन केलं आम्ही जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये. छान त्याला फुटवे सुद्धा फुटत आहेत. आता हे आपल्या परसबागेमध्येच लावल्या जातात. कोणी याचा कमर्शियल लेवलला यूजच केला गेलेला नाही आहे. पण आम्ही इथे कोकणामध्ये ह्याची बाग तयार केली, ह्याचं फार्मिंग सुरू केलं, त्याच्यापासून एसेन्शियल ऑइल प्रोड्यूस केलं व आज त्याचे प्रोडक्ट्स भारतात व भारताच्या बाहेर सप्लाय करत आहोत. रतांब्यांची शेती आपल्या इथे कोणी करत नाही. हे आमचं रतांब्याचं झाड आहे. इथे पूर्णपणे आम्ही रतांब्यांची बाग तयार करत आहोत. पण रतांब्यांमध्ये कोकमामध्ये खूप छान इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे आणि त्याची एक वेगळी इंडस्ट्री बनू शकते एवढं पोटेन्शियल कोकमामध्ये आहे. हे मागे जे आहे ते आपलं सुगंधा घर आहे. इथे आपलं पूर्णपणे सर्व पॅकेजिंग गोष्टी बनल्या जातात, मॅन्युफॅक्चर होतात. इथे आम्ही आमची जर्नी पूर्णपणे डिस्क्राईब केलेली आहे आत्तापर्यंतची. आता सध्या पॅकेजिंग चालू आहे, दाखवतो. आता हे बॉक्सेस सगळे रेडी होत आहेत आपल्या डिलिव्हरीसाठी. जे मागे बघत आहात ते आपलं युनिट आहे लेमन ग्रास ऑइलचं. इथे आपण लेमन ग्रास ऑइल प्रोसेस करतो व त्यापासून इतर प्रोडक्ट्स इथे डेव्हलप होतात. आपण ॲज अ शेतकरी नेहमी रॉ मटेरियलवर खूप जास्त फोकस करतो, पण आज तुमच्या आमच्या ताटामध्ये येणारं जेवण, ते आपण अंगावर लावणारा परफ्यूम नैसर्गिक पद्धतीने हा शेतकऱ्याच्या शेतामधूनच येतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. इथे आम्ही आता आमच्या भाज्या तयार केलेल्या आहेत आणि इथे सुरंगीचं झाड लावलं आहे. सुरंगी आपल्या कोकणामध्ये खूप छान होते, खूप छान सुगंध असतो व त्याचं एसेन्शियल ऑइलसुद्धा मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे विकलं जातं. वेंगुर्ल्याच्या ठिकाणी तिथे त्याची खूप छान बाग आहे जी त्यांच्या जनरेशन्स फॉलो करतायत. आपल्याकडे कोकमाची, इतर औषधी वनस्पतींची सुद्धा ती स्थिती आहे की फक्त आपल्या पूर्वजांनी काही झाडं लावली होती तीच आपण पुढे नेत आहोत. आता आपल्याला कोकणाकडे एका वेगळ्या नजरेने बघण्याची खूप गरज आहे. कोकण फक्त आंबा, काजू, समुद्रकिनारा, मासेमारी एवढंच नसून त्याच्या पलीकडे खूप भन्नाट आहे. औषधी वनस्पतींचा इथे खूप मोठा खजाना आहे. आपल्याला प्रत्येक एका वनस्पतीवरती रिसर्च करून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचे प्रोडक्ट्स बनवून मार्केटमध्ये सप्लाय करण्याची गरज आहे. हा आमचा गवतीचा, त्याची इथे आम्ही फार्मिंग करतो, जो आपल्या फक्त परसबागेमध्ये लावला जातो व फक्त चहासाठीच त्याचा उपयोग होतो असं बहुतांश लोकांना माहिती आहे. पण काहीच लोकांना माहिती आहे की त्याच्यापासून इसेन्शियल ऑइल बनतं व त्याची इंटरनॅशनल डिमांडसुद्धा खूप आहे. आज तुमच्या आमच्या वापरामध्ये येणारे सर्व इसेन्शियल्स ऑइल हे वनस्पतीपासूनच बनले जातात. जर वनस्पतींपासून ते बनलेले नसतील तर ते नेहमीच केमिकलपासून बनलेले असतात. बायोडायव्हर्सिटी, जंगलं नष्ट करूनच डेव्हलपमेंट शक्य आहे असं बहुतेक लोकांचं मानणं आहे. आपण जंगलांना, नद्यांना एकत्र घेऊन आपण डेव्हलपमेंट करूच शकत नाही अशी भरपूर लोकांची मानसिकता आहे. आज 2020 कोविड नंतर इसेन्शियल ऑइल किंवा इतर वेलनेस इंडस्ट्री ही $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे. म्हणून आपल्याला कोकणाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची खूप गरज आहे. आपल्यासमोर नेहमी एकच पर्याय ठेवला जातो. जर तुम्हाला निसर्ग हवा असेल तर तुम्हाला पैसा किंवा तुम्हाला डेव्हलपमेंट करता येणार नाही
आणि जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्हाला निसर्ग नष्ट करावाच लागेल, तरच खरी डेव्हलपमेंट शक्यता आहे. अशा पद्धतीनेच आपल्या मनावर बिंबवलं जातं. पण खरंच हे सत्य आहे का? तुम्ही निसर्गाला धरून एखादा उद्योग बिझनेसेस सेटअप नाही करू शकत का? आणि ते ग्लोबल लेवलला घेऊन नाही जाऊ शकत का? आपण आतापर्यंत ही बायोडायव्हर्सिटी, कोकणातली जंगलं, कोकणातल्या नद्या, ह्या आतापर्यंत आपण एक पर्यटन म्हणून अनुभवत आलेलो आहोत. पण त्याच्याकडे आता एक वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. ही जंगलं आपल्याला खूप काही आर्थिक पोटेन्शियल देण्यासाठी सज्ज आहेत. फक्त आपल्यालाच त्याचं प्रोसेसिंग करता आलं पाहिजे, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता आलं पाहिजे. त्याचं प्रोडक्ट हे देशभरात व देशाच्या बाहेरही विक्री करू शकतो एवढं सामर्थ्य आपल्याला तयार करावं लागेल. इथे सुद्धा आम्ही काही भाजीचा प्लॉट तयार केलेला आहे. दोडकं, मिरची या सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आपण इथे आपल्या फार्मवर घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, औषधी वनस्पती यांचा एक व्यवस्थित संग्रह करून त्याची फार्मिंग करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्याचं आमचं विजन आहे. व त्याला आपल्या कोकणाला ग्लोबल मार्केट कसं प्राप्त होईल यावर आमचं काम सुरू आहे. केमिकल इंडस्ट्रीने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. फर्टिलायझरपासून आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू, त्यासाठीच खूप सारे कारखाने उभे राहिले. पण ह्या कारखान्यांनी सोडलेले दूषित पाणी असेल, धूर असेल, ह्याची किंमत सुद्धा आपल्याला मोजावी लागते. पण हेच बिझनेस, हे उद्योग आपण निसर्गाला धरूनही करू शकतो. ह्याचा एक टोटली मॉडेल आम्ही इथे तयार केलेला आहे. तुम्हाला कधीही वाटत असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता, बघू शकता की कशा प्रकारे या गोष्टी डेव्हलप होतात. शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप छान प्रकारे धान्य घेतो, छान प्रकारे पीक घेतो, पण आजही बाजार मूल्य हे दुसरे ठरवतात. इथेच आपल्याला बदलण्याची गरज आहे. व्हॅल्यू क्रिएशन, व्हॅल्यू एडिशन हे आपल्यालाच करण्याची गरज आहे. त्याच वेळेला ही बायोडायव्हर्सिटी बायो इकॉनॉमीमध्ये कन्वर्ट होईल व शेतकरी हा खूप सुजलाम सुफलाम होईल. आपल्याला निसर्गाला धरूनच आपले उद्योगधंदे सेटअप करणं व त्याच्यापासून ग्लोबल डिमांड तयार करणं, ग्लोबल सप्लाय करणं हे शेतकऱ्याला शक्य आहे. मी नेहमी या आपल्या कडुनिंबाच्या झाडाखाली आम्ही असा पार तयार केलेला आहे. इथे आंब्याचं सुद्धा एक झाड आहे आणि मोठा कडुनिंबाचा वृक्ष आहे. इथे नेहमी निवांतपणे बसतो. आपल्या कोकणामध्ये ह्या अशा प्रकारे वनस्पती खूप सहज होतात. आंबा, हा रायवळ आंबा, हा आपल्या कोकणातला आंबा, कडुनिंब, सुरंगी दाखवलं तुम्हाला, रतांबे होतात, शेवगाव होतात, आणि तरी म्हणतो आपण कोकणात काही होत नाही आहे. यापुढे जर कोकणात डेव्हलपमेंट करायची असेल, आपण निसर्गाला धरून इथे उद्योग सेटअप करू शकतो. शेतामध्ये बनणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ग्लोबल डिमांड आहे. पण शेतकरी किंवा तुमच्या आमच्यासारखे जे शेतकरी आहेत ते कधी प्रोसेसिंगकडे जास्त भर देत नाहीत. त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम, खूप साऱ्या समस्यांना फेस करावं लागतं. आपल्या शेतातच, आपल्या गावातच प्रोडक्शन होणं आपल्या शेतामधून खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही शेतामधून पिकवलेलं जे पीक आहे, जे एखाद्या व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करता, तेव्हा त्याची खूप मोठी ग्लोबल डिमांड तयार होते आणि त्याची एक पूर्ण सर्क्युलर इकॉनॉमी तयार होते. शेतकऱ्याला त्या वनस्पतीच्या प्रत्येक भागापासून इकॉनॉमिक्स मिळतं, खूप छान प्रकारे अर्थशास्त्र तयार होतं आणि हीच काळाची गरज आहे. शेतकऱ्याने फक्त शेती न करता तर त्यावर आपण प्रोसेसिंग कसा करू शकतो व आपल्या गावाला कसं पुढे घेऊन जाऊ शकतो ह्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे व यावर काम करण्याची खूप गरज आहे. आज आम्ही तिथवली या गावात, आमचा तालुका वैभववाडी आहे, जिल्हा सिंधुदुर्ग. तिथवली या गावामध्ये आमचा हा प्रोजेक्ट आहे लेमन ग्रासचा. व असे खूप सारे जे आपल्या कोकणाने मागे टाकलेल्या ज्या वनस्पती आहेत, जसं मगाशी दाखवलं तुम्हाला, लेमन ग्रास, सर्पगंधा, कोकम, बकुळाचं झाड आहे, पारिजातकाचं झाड आहे, सुरंगी, ह्या सर्वांची बाग आम्ही तयार करत आहोत व त्यावर आमचे प्रयोग चालू आहेत की कशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून ह्या हरवलेल्या वनस्पतींपासून एक इकॉनॉमिक पोटेन्शियल तयार करू शकतो व कोकणाला ग्लोबल मॅपवर घेऊन जाऊ शकतो. आज खूप सारा कोकणातला तरुण वर्ग हा शहरांकडे वळतो आहे, कारण त्यांना कोकणात काही दिसत नाही आहे. पण कोकणाची माती एवढी समृद्ध आहे, ते तुम्ही दगड जरी फेकलात तरी तो उगवून येईल. पण त्याला व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची जबाबदारी आपली आहे. निसर्गाने, देवाने, या राखणदाराने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, पण त्याचं बायो इकॉनॉमीमध्ये कन्व्हर्जन करणं जबाबदारी आपली आहे. ते कोणी दुसरं येऊन करणार नाही आहे. तुम्हाला ह्या एकंदरीत पूर्ण विषयाबद्दल काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. समस्या निसर्गामध्ये नाही, समस्या आपल्या विचारांमध्ये आहे आणि तीच बदलण्याची गरज आहे.